ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम स्वामी समर्थ महाराज की जय। ओम श्री गणेशाय नमः। वासुदेव म्हणे गरुडायक आजे सर्वलोपकारक कर्माशे अर्धव देहिक पीडा निवारक अंतराळी। माणसाचा जर कर्म अर्धवट असेल तर गरुडा त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? जे सर्वलोपकारक म्हणजे सर्वांच्या परोपकारासाठी कर्माशे अर्धव देहिक पीडा निवारक अंतराळी। बा अंतराळामध्ये सर्वांची कर्म वास करतात। जे जन्म घेतात ते कर्म त्यांच्या बरोबर जातं, जे जन्माला जात नाहीत त्यांचं कर्म अंतराळी आकाशामध्ये असतं। या समग्र ब्रह्मांडात 84 लक्ष जंतू गणिक आणि या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये 84 लाख जंतूचा संसर्ग निर्माण झालेला आहे। त्या माझी 4 भेद आहेत, जरायु विख्यात एक जाती। त्यामध्ये 4 जाती मुख्य आहेत। त्या कोणत्या आणि त्या कशा विख्यात आहेत सर्वांना माहित आहेत? श्वेतज उद्भिज आणि अंडज ऐसा 4 जाती सहज 21 लक्षांचा समाज एके भेदी अजय निर्मिला। परमेश्वराने एकाच वेळेस 21 लाख समाजाची जन्मस्थिती निर्माण केली आणि त्यामधून 1 लाख म्हणजे 84 लाख योनी कशा इतर जन्मामध्ये घातलेल्या आहेत। त्या संपूर्ण जीवा भीतरी मनुष्य दुर्लभ सर्पारी आणि या सर्वांमध्ये चांगला जन्म हा मानवाचा आहे। त्याही माझी भेद भारी समजे अंतरी तू गरुडा। आणि या समाजामध्ये सुद्धा अनंत भेद निर्माण झालेले आहेत। ते भेद कोणते ते तू गरुडा आहे। त्यात मुख्य 4 वर्ण त्याही माझी उत्तम ब्राह्मण। आणि 4 वर्णामध्ये उत्तम कोण आहे तर ब्राह्मण जन्म उत्तम आहे। आणि 4 जाती कोणत्या तर मराठी आहे, वंजारी आहे, भरपूर समाज आहे, शूद्र जाती आहेत, अनंत जाती यामध्ये आहेत। त्याही माझे उत्तम ब्राह्मण अनुलोम प्रतिलोमे करुणा 12 सामान्य ह्या जाती। आणि इतर जाती किती 12 आहेत आणि ह्या 4 आहेत, अशा 16 असे 16 वर्ण आहेत। या दोन्ही षटका विरहित संकीर्ण जाती बहुत आणि बाकीचे भरपूर आहेत। जे वेद धर्म विवर्जित अत्यंत समस्त ते जे जाण आणि बाकीचे आहेत। रजकाने चांभार नटानिक बुरुड नर कैवर्तकाने सुराकार भिल्ल समग्र अंत्यंजजे। शास्त्रामध्ये इतिहासामध्ये 19 जातीचा उल्लेख केला आहे, परंतु इथं ग्रंथामध्ये अनेक जातीचा उल्लेख आहे। आहाराने मैथुना निद्रा भय क्रोध जाण यांनी व्यापिले सर्वजन विवेक मानव परम दुर्लभ। बघा कुणाकुणाला भरपूर जेवण्याची सवय असते, कुणाला विषयाची वासनेची हे असते, कुणाला सारखं झोपावं असं वाटतं, कुणाला सारखा क्रोध येतो। असे अनेक लोकांना कर्माने व्यापलेला आहे। आणि देवाचे भक्ती करणारे जे आहेत ते मानव फार दुर्लभ आढळतात, म्हणजे कमी आढळतात।
हे सर्व लोक मी परमात्मा, या सर्व लोकांचा मी परमात्मा आहे. यंत्रिका आहे द्विजोत्तमा, त्याही माझे शास्त्र महिमा. उत्तम धम मध्यम सांगतसे. तर मी एवढ्यांचा महिमा सांगत बसत नाही, जे जे उत्तम आहेत ते सांगणार आहे. स्थावराहुनी चरश्रेष्ठ, अनस्थे हुनी शास्त्री वरिष्ठ. सूक्ष्माहुनी जो गरिष्ठ, तो वरिष्ठ जानपा. अहंकार विरहित जो परोपकारी आहे, जो जनहित साधणारा आहे, जो त्याच्याकडं काम क्रोध नाही, जो ज्ञानी आहे, जो संत महात्मा आहे, भक्त मंडळी आहे, वारकरी संप्रदाय आहे, हे थोडे आहे. पशुने मनुष्य जाणावा, मनुष्यात शूद्र समजावा. शूद्राहुने म्हणावा उत्तम वैश्य. कसं आहे, काही माणसं पशुपेक्षा वेगळं वागतात, तर तसं माणसाने वागू नये. वैश्याहुने क्षत्रिय अधिक, म्हणजे इतर समाजापेक्षा क्षत्रिय लोक जास्त आहेत. ब्राह्मण अधिक, आणि क्षत्रियाहुने ब्राह्मण अधिक आहेत. ब्राह्मणा माझी वेद पाठक, त्याहुने अधिक सुकृत बुद्धी. ब्राह्मणापेक्षा जे आहेत संत महात्मे आहेत ते त्यांच्यापेक्षा अधिक आहेत, बुद्धिवान आहेत. ब्रह्मांडात अधिक ब्रह्मज्ञानी, आणि ब्रह्मांडामध्ये इतके महाज्ञानी लोक आहेत, ब्रह्मज्ञानी लोक आहेत. ब्रह्मज्ञाहुने मदभजनी, आणि ब्रह्मज्ञानी आहेत गोष्ट खरे, पण भक्ती मार्गामध्ये थोडेच आहेत. माझं भजन करणारी माणसं तिथेही थोडे आहेत. निषेधिनी चिंती जो ऐशे प्राणी समस्त, अधिकाहुनी अधिका आहेत. नर शरीर झाल्या प्राप्त, नाही तप करीत जो प्राणी. आणि नरजन्म प्राप्त होऊन सुद्धा त्याला नरजन्म प्राप्त होऊन, मानव जन्म प्राप्त होऊन अनमोल जन्म आहे, तरी सुद्धा जो तप करीत नाही, जो भजन कीर्तन करत नाही, जो पोथीपुराण वाचत नाही, जो जगाचं कल्याण इच्छित नाही, हे मूढमती लोक आहेत म्हणून सांगितलं. माघोर जे दुःख गती, ती भोगलियांती दुष्ट जन्म गती पावतसे. जर नुसतं दुष्कर्म करत राहिलं तर शेवटी दुष्ट जन्मगती म्हणजे नरक प्राप्त होतो माणसाला. बुद्ध्याने रूप बळ, बुद्धी रूप आणि शक्ती. पुत्र विद्या वित्त पुष्कळ, पुत्र भरपूर होतात, धनद्रव्य भरपूर असतं. हे कशामुळं? पूर्व कर्म असल्या निर्मळ, यथा काळे प्राप्त होईल. पुण्य कर्म जर निर्मळ असेल आणि त्याचा जर उदय झाला तर सर्व काही त्याच वेळी आपोआप प्राप्त होत असतं. जाणारे पुण्य जे केले, जाणाऱ्यानं पुण्य केलं आहे अथवा पाप संपादिले, त्यांची असती दोन फळे. पुण्य फळे ती सौख्य रूप. पुण्य दोन प्रकारचं असतं. काही आपल्या देहाला सुख देणार, आपल्या परिस्थितीला सुख देणार, आणि काही पुण्य फळे ती सौख्य रूप. आणि काय फळ असं आहे पुण्याचं की त्याच्याकडे नुसतं भक्ती मार्गच असतो. पापाची फळे अशुभ रूपाने, आणि ज्याच्याकडे पाप आहे, ज्याचे कर्म पापी आहे, त्याच्याकडं काय असतंय? अशुभ रूपाने त्याला कर्म त्याला ते करायला लावतं. उत्पन्न झाल्या मनुजाने नित्य कर्म आत्मज्ञानियाने, न त्यागावे तयाने आपण कधी. आणि त्याआधी आपल्याला जर ज्ञान निर्माण झालं, आपल्यावर परमेश्वर कृपा राहिली, भक्ती मार्ग आपल्याला सुचला आणि आपल्याला सद्गुरूची वरदास्त भेटला, तर ते त्यानं जरूर घ्यावं आणि जरूर पुण्य करावं. त्रैलोक्य स्वामी मी वासुदेव, मी त्रैलोक्याचा स्वामी वासुदेव आहे. त्रिलोकीचे सर्व जाणे भाव, आणि या तीन लोकांमध्ये काय घडतंय ह्याची सर्व माहिती, ह्याची सर्व खबर मला असते. कर्मविहित अभिनव नित्यमेव करीतसे. कर्माप्रमाणे वागणारे लोक फार थोडे असतात.
त्रैलोक्याकर्षणी समर्थ ब्रह्मदेवासे साक्षात. आणि त्रैलोक्य निर्माण करणारा ब्रह्मदेव जो आहे त्यालाही सगळं समजत असतं. ज्ञान भक्तीच्या अभिमानी, ज्ञान आणि भक्ती याचा अभिमान नसावा. आचार टाकिला जयाने, सगळं कळत असून न कळत्याच रूप जर घेतला तर दोघांची फलसाधने मिथ्या ज्ञाने नरक भोगिती. सर्व कळतंय वळतंय, ज्ञानी आहे, हुशार आहे, बुद्धिमान आहे, त्याला सर्व काही गोष्टी प्राप्त आहेत, तरी सुद्धा वाईट बाजूला जाऊ नये. कर्मा वाचुने मोक्षु नर न उद्धरती हा निर्धार. कर्म चांगलं केल्याशिवाय मनुष्य प्राणी मात्राचा उद्धार होत नाही, वाईट कर्माचा नाश होत नाही आणि सुंदर कर्म पुण्यशील कर्म उदयास येत नाही. संन्यास सर्व थोर त्याही माझी, आणि संन्यासा सगळ्यात उत्तम मार्ग आहे. सार फल त्याग, सर्वस्वाचा त्याग करून संन्यासी बनतात, त्यांना फार मोठी फलप्राप्ती प्राप्त होते. माझा शेण जाणता कर्म निंदेच्या करती वार्ता, आणि माझं नामस्मरण करून सुद्धा कुणाची निंदा न करणं फार वाईट आहे. त्याद म्हणराशी तत्वता भाषण करिता नरक प्राप्त, आणि चांगल्या माणसानं कुणाचीही निंदा करू नये, नाहीतर त्यालाही नरक प्राप्ती असते. हा पाहोने मनुष्य जन्म जे स्वर्ग मोक्षाचे साधनोत्तम, दोह माझी एक निर्भ्रम न साधी तो अधमया लोकी. बघा काय सांगितलं, स्वात्मा तयाने वंचिला, म्हणजे आत्मा पवित्र आहे, त्याबरोबर देहही पवित्र ठेवला पाहिजे, म्हणजे आपण जी याची इच्छा करू ते प्राप्त होत असतं माणसाला. लक्ष मिळता म्हणे राज्य व्हावे, मग चक्रवर्ती त्वावडे जीवे. धनवान झाले की माणसाला वाटतं मी राजा व्हावं आणि जगा राज्य करावं. चक्रवर्ती झाल्या स्वभावे, मग वाटे देव होईना. आणि राजा झाला त्याला वाटतं मी आता देवच झालो, मी सगळ्यांचा देव बाप्पा झालो. मग चक्रवर्तीत्वावडे जीवे, चक्रवर्ती झाल्या स्वभावे, मग वाटे देव होईन. देव झाल्या मरपती, आणि देव झालं की त्याला इंद्र व्हावं वाटतं. सुरपतित्वे ऊर्ध्व गती, आणि आकाश राहावं असं वाटतं प्रत्येकाला. ऐशी तृष्णा पापमती, न विरक्ती कदा पावे. अशा मनामध्ये इच्छा पण करू नये. जे झाले तृष्णा स्वाधीन, ते पावले निरय स्थान, जे राहिले तृष्णा त्यागुण, ते स्वर्गस्थान भोगिती. बघा, जे मध्याच्या आहारी गेले नाहीत तेवढी माणसं स्वर्गस्थान त्यांना प्राप्त होत असतं. आणि जे मद्याच्या आहारी जातात, मद्यपान करतात आणि वाईट गोष्टी करतात, त्यांना स्वर्गस्थान प्राप्त होत नाही. म्हणून सांगितलं, बालपणे मातृ पितृमया, लहानपणी आई वडील, यौवनपणे रक्षिती श्रेचे मनोदरा, वृद्ध काळे पुत्र पौत्रमय स्वतंत्रमय क्वचित नरा. आणि वृद्ध अवस्थामध्ये नवरा बायकोची हेटाळणी करतो, बायको नवऱ्याची हेटाळणी करते, एकमेकाला सोडणं अलग होतात. आणि पुत्र पौत्र असून सुद्धा स्वतंत्र जगण्याचा विचार करतात, पण ते स्वतंत्र हे जगू शकत नाही. असे ह्या जगामध्ये नर आणि स्त्रिया भरपूर आहेत. कुरंगानी हस्ती पतंगानी भ्रमर जाती. कुरंग म्हणजे हरण आणि हत्ती आणि पतंग जसे आकाशामध्ये उडतात त्याप्रमाणे मी नाहीशी पाचांची गती. मासे भरपूर असतात पण ते एकमेकाला खातात. नाश पावती पाचा विषयी, आणि त्या सर्वांचा नाश होतो. हा प्रमादे एकला नर शेवी विषय पांच समग्र. आणि नर जो आहे, जो मानव आहे, पुरुष आहे,
हो, हा 5 विषयाचं काय करतो, 5 विषयाचे याचा संबंध येतो. तो कैसा न पावे यमपुर, आश्चर्य फार हेची असे. आणि हे 5 विषयाकडे जातो, त्यांना यमलोक चुकत नाही. लोह काष्टाचे पाशे करुण, आणि त्या ठिकाणी काय केलं जातं, लोखंडाचा सूळ केला जातो आणि त्याच्यावर त्याला फाशी दिलं जातं. बांधल्या कोणी प्राणी जन, तो सुटेल उपायान पुत्र पाशान, जे बांधले. आणि जे संसाराच्या घराला सापडले, माझा पुत्र, माझा अमक, माझा तमक, ते सुद्धा शेवटी नरक प्राप्तीला जातात. का तर त्यांना भक्ती मार्ग सहसा गळत नाही. ज्ञान असून सुद्धा ज्ञानाचा वापर केला जात नाही. जगत कल्याण त्याच्या हातून होत नाही, परोपकार त्याच्या हातून होत नाही, म्हणून ते नरकाला जातात. म्हणून संसारात असून सुद्धा माणसानं संसारापुरता संसार केला पाहिजे ना इतर वेळी संत महात्म्यासारखं वागलं पाहिजे. ते न सुटती प्राणी जड, जाणती यम भय गहन. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मग तिथं यमलोक आहे, तो त्या ठिकाणी भीती वाटून काय उपयोग होत नाही. मृत्यू न जाणे बाल तरुण, आणि मृत्यू जो आहे, जो काळ आहे, त्याला लहान थोर काही कळत नाही. त्याचा समय झाला की त्याला उचलतोच. वृद्धा ज्ञान न जाण्याची, यमाच्या घरी गेल्यावर तिथं लहान आहे, मोठा आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, ह्याला काय घेणं देणं नाही त्या यम धर्माला. तिथं त्रासच देणार तो. यास्तव सर्व प्राणियांनी पारलौकिकादरे करुणी, करावे विचक्षण जनी. आणि पुढच्या गोष्टी जाणून आपलं शेवटी आपल्या गावाला जायचं आहे. ह्या पृथ्वीचं गाव आपलं नाही. इथं फक्त देह आहे, तोपर्यंत आपण राहणार. आणि ज्याशी देहातून आपण मुक्त हो, त्याशी आपल्याला आपल्या गावी जाणं आहे. आणि जाताना पहिला यमलोकच लागतो. तिथं पाप पुण्याचे झडते दिल्याशिवाय स्वर्गाची प्राप्ती होत नाही, हे ध्यानात ठेवा प्रत्येकाने. आत्मज्ञान जरी असे, आत्मज्ञान असेल तर त्याचा उपयोग केला पाहिजे. आणि मेल्याही वाराणसीत, सायुज्य पावल्या साक्षात, तरी करावे अर्धवदेहिक कृत्य, प्राणी समस्त जे जने. आणि काशी विश्वनाथाला गेलं पाहिजे, वाराणसीला. तिथं गेल्यानंतर सर्व पापाचा नाश होतो आणि प्राणी निर्मळ होतो. प्राणी समस्त जे जनी. तर प्रयाग काशी म्हणजे वाराणसी काशी विश्वनाथाचे आहे. हरिद्वार, मथुरा, वृंदावन, गोकुळ या ठिकाणी गेलं पाहिजे, त्याचा उद्धार होईल. मेल्या नराचा अभिलाष, नशे शेष प्राणी आस, नास्तिकी अत्वा ज्ञानी आस, नशे अभिलाष प्राणी आसी. जो नास्तिक आहे परंतु ज्ञानी जर असेल तर तो वासनेच्या आहारी जात नाही आणि वासनेपासून अलग होतो आणि भक्ती मार्गात लीन होतो आणि त्याला वैकुंठ प्राप्त होते. आपुले विको नाही शरीर, अथवा सेवा वा चांडाळ नर, परी नित्य नैमित्तिक समग्र, कर्म प्रकार आचरावा. आपण नेहमी वाईट माणूस त्याचं भलं करायला शिकलं पाहिजे. ज्याला वाईट नाद आहेत ते नादापासून त्याला प्रवृत्त केलं पाहिजे आणि वयस्कर लोकांची सेवा केली पाहिजे. जाता येता कोणाला वाईट बोलू नये. ह्या सगळ्या गोष्टी जर पाळल्या तर कर्म वाईट असून सुद्धा ते चांगलं होत असतं. यथा शक्ती यथा विधान, जेवढं होतंय तेवढं कर्म की जे अनुदिन, जेवढं चांगलं कर्म करता येईल तेवढं प्रत्येक दिवशी चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करा. त्या म्हणजे पापापासून मुक्तता होईल. कर्म हे निर्मळ होऊन ते स्वर्गी जाईल. धर्म राहतो धनाश्रयान, विशेष जान सद्दे करुणी. धर्म कोण करतं? नुसतं धनवानच करत नाही, त्यासाठी धन लागत नाही. गरीबाला सुद्धा श्रीमंत इतका धर्म करता येतो आणि त्यानं तो करावा. विशेष जान श्रद्धे करुणी. आणि दान धर्म करण्याची श्रद्धा असावी लागते मनामध्ये. परोपकार करण्याची मनामध्ये श्रद्धा असावी लागते.
देवदर्शन करण्यासाठी मनामध्ये त्याच्याविषयी श्रद्धा असावी लागते, तर सगळ्या ह्या गोष्टी प्राप्त होतात. यथापि पुत्रादिकांनी करावी अर्धव देह संपादनी, विधी श्रेष्ठ म्हणून कर्मजनी आचरावे. मुलांनी सुद्धा चांगलं कर्म करावं आणि आई वडिलांचे सर्वांचे जे कोणी आहेत त्यांचे संस्कारी संपूर्ण जे आहेत शेवटचे ते चांगले करावेत, म्हणजे त्याचं फळ चांगलं मिळतं आपल्या देहाला. धन अल्प अथवा बहुत, धन कमी असो अथवा जास्त असो परी श्रद्धा युक्त, निर्धन सोनी ऋषी वृंद बहुत, क्षद्वान्वित स्वर्गा पावले. पान संत महात्मे असतात, भक्ती करणारे लोक असतात, त्यांच्याकडे काय असतं? त्यांच्याकडे धन नसतं, फक्त ज्ञान असतं आणि ज्ञानाचा उपयोग करूनच ते परोपकार करतात, जगाची सेवा करतात आणि मानवाला चांगला मार्ग दाखवतात. म्हणून ते कुठे जातात? शेवटी स्वर्गाला जातात. भक्ती विरहित धनवान, बघा, भक्ती विरहित धनवान बहुत पावले निरय स्थान, जैसा पाथया वाचून पांतस्थ जन दुःख पावे. भक्ती धनवान आहे पण भक्ती करीत नाही, नुसतं धन आवडतं, त्यांना सुद्धा म्हणजे भगवंताचा स्वर्ग प्राप्त होत नाही. जैसा पाथया वाचून पांतस्य जन दुःख पावे. आपण नावेमध्ये बसून निघालो, नावड्यांचं नाव नाही चालवले व्यवस्थित, तर आपणही बुडणार आणि तोही बुडणार. म्हणून आपण चांगलं कर्म केलं तर आपले घरातील मुलं बाळ संपूर्ण संसार चांगलं कर्म करतो आणि सगळे स्वर्गाला जातात. तैशे नित्य नैमित्तिक कर्म टाकी जो नर मूर्ख. जे रोज कर्म करण्यासाठी आपल्याला पाठवलंय ते कर्म आपण केलंच पाहिजे. आणि ते कर्म कोणतं? सकाळी उठलं, स्नान केलं, भक्ती मार्ग स्वीकारला पाहिजे थोडा वेळ, आणि जगाला चांगलं शिकवलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. असं केलं पाहिजे प्रत्येकाने. असा मूर्खपणा करू नये की मला बाबा काय जमतच नाही आणि मी हे करणार नाही. तर भक्ती मार्ग हा केलाच पाहिजे. तो क्लेश पावतसे अनेक नर तिष्ठक खगपती. आणि जो भक्ती मार्ग स्वीकारत नाही, ज्ञानात चांगल्या दोन गोष्टी कुणाला सांगत नाही, कुणाच्या चांगल्या चार गोष्टी ऐकत नाही, असा माणूस आकाशामध्ये आदंतरी फिरत राहतो. ना स्वर्गात जात ना यमलोकात जात, मध्येच अडकत असतो आणि आकाशामध्ये नुसता फिरकत राहतो. पातके जी ज्ञाता ज्ञान त्यांचे करोनी प्रायचित्त. जे काय आपण मागच्या जन्मामध्ये पातकं करून आलो आहोत त्याचा नाश तर झालाच पाहिजे या जन्मात, पण ह्या जन्मात जे काय पातकं होत आहेत त्याचाही नाश झाला पाहिजे. त्याचं प्रायचित्त आपण भोगलं पाहिजे. आणि कसं भोगलं पाहिजे? दक्षिणोत्तरायणी अगत्य की जे विद्युक्त पाप निष्कृती. आणि उत्तरायण मध्ये मृत्यू आला पाहिजे.